उद्या पाडवा आहे, आपल्याला काही खबरच नाही. दरवर्षी आम्ही समजा लवकर उठायचो, देवळात जायचो आणि मग घरी येऊन गुढी उभा राहायचो. सण आपल्या घरच्यांबरोबर साजरा करण्यातच खरं सुख असतं. तुम्ही जाता का तुमच्या घरला? उगा माझ्यामुळे तुमचा पाडवा एकट्याने साजरा व्हायला नको. नाही नको, आपण हा गुढीपाडवा इथेच साजरा करू. छोटा असलं तरी हे सुद्धा कुटुंबच आहे. तर साहेबराव सारखाच आवाज आहे. हो, हा एकटा कसा यायलाय? कोणी सोडलं? समधे कसे यायला तिकडं? आबा बी आहेत की त्यांचे संगत? चल. आबा, अक्षवंत व्हा. आबा, तुम्ही सगळे इकडे? अहो काय करणार, तुम्ही घरी यायला तयार नाही म्हणून समद घर घेऊन आम्ही इथं आलो राहिला. आता आम्ही समदे इथंच राहणार. आबा, तुम्ही इकडे कसं राहणार शेतात? अरे कसं काय कसं? हा, तू शेतकरी आहेस तर मी शेतकऱ्याचा बाप आहे. अरे मंत्री व्हायच्या आधी मी बी शेतात राहत होतोच की. अरे जिथं माझं लाडकं पोरग आणि थोरली सून तिथंच आमचं घर. या बस, आता आम्ही समधी इथंच राहणार. म्हणजे आमच्यावरचा राग गेला म्हणा की. राणा, आम्ही कधी तुमच्यावर राग धरलाय का? हा, आणि थोरल्या सून भाऊ आमचा रागच नाही. हा, आता काय नाही, आम्ही समधे हित शेतावरच राहणार. राहणार द्या. बघा राम लक्ष्मण कसं मिठ्या मारायला. माझे पोकरा का तिकडे उभा, जास्त लाडात नको येऊ, ते परत पळून जायचा. तुम्ही सगळे इथे बसा निवांत, मी पटकन इडल्या करून आणते. इडल्या? वा, पित्तासाठी चांगल्या असतात. आलेच. चला घ्या, सामान उतरायला घ्या. ए जा, सामान उतरून घे जा. वहिनी, एक नंबर इडल्या केल्यात बरं का. उडप्याच्या हॉटेलात बी मिळायची नाही असली इडली. आम्ही याच्यापेक्षा चांगल्या बनवतो. खाणार काय? खाऊ की. टाकल्या सुनबाईंच्या हातचं बी खाऊ. काय एक गोदाकाची तब्येत जरा नरम आहे, आणि थोरल्या सुनबाईंना बी जरा आराम मिळेल. तेव्हा आजच्या संध्याकाळचा स्वयंपाक धाकल्या सुनबाई करणार. नाही नाही, मला कशाला हवाय आराम, मी बनवते जेवण. ते म्हणते तर करू देत की. नाही नाही नाही, आम्ही करतो की. त्यात काय एवढं करतो आम्ही. तुम्ही करा आराम.
आबा कशाला? आज सांच्याचा स्वयंपाक दाखल्या सुनबाई करणार. चला तुम्ही आवरायला लागा, तर आपण गाड्यांबरोबर शेतो चक्कर मारून येऊ. चला. चालतंय की, चक्कर मारून आल्यावर भूक बी चांगली लागेल. सुनबाई, माझ्या नावानं 2 भाकऱ्या जादा बनव. चला. आबा या इडलीनं घात केला की चांगलाच. आता गाव जेवण बनवायचं कसं? एवढं जोरात काय वरडती? हळू वरड. अहो ताईसाहेब जरा जपून की, या शेतावरच्या घरात साप, इचू, इंगडी कुठं असेल काय सांगता येत नाही बघा. घाबरू नका, आम्ही हाय ना. ताईसाहेब एवढ्या अंधाऱ्या आणि भयानक घरात थोरल्या ताईसाहेब कशा काय राहत असतील? काय म्हणली तू? थोरल्या? अहो नेमके कोणत्या ताईसाहेब कसं ओळखायचं म्हणून थोरल्या. थोबाड बंद ठेव जरा, बंद ठेव थोबाड. आणि जागा हुडक, बॅगा ठेवायच्यात ना बा. आम्ही जातो जरा, ते जेवणाचं बघतो. हा अहो ठेव, बॅगा ठेव. अहो थांबा की. पत पाणी. चंदे केस धर. पदर दे. कशाला? दे म्हणला ना बा. राहू दे ग, नवी साडी देऊ तुला. तसं नाही. सुनबाई, हवा असं आणून टाकून ये. फेकून कुठं दिलंय आम्ही? चिमण्या मुंग्यांसाठी ठेवलंय. ते मुख्य जनावरांवर माया करायला पाहिजे ना ग. वहिनी, मी करते. नाही करतो की आम्ही. नाही असू दे, मी करते ना, पटकन करते. तुम्ही म्हणतायसा तर करा. हा. ते नीट ठेवा. आमासनी वाटलं होतं या मास्तरडीची जिती व्हील, पण शहरातली असून बी चुलीवर जेवण बनवायला जमतंय की हिला. चला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म.
जय जय रघुवीर समर्थ. चला करा सुरू. दाखल्या सुनबाईनं जमा लागलं म्हणायचं की हे एकदम एवढ्या लोकांचा स्वयंपाक केला म्हणून म्हणलं. आणि भाकरी बी मऊसूद झाल्यात. चला म्हणजे दाखल्या सुनबाईंना हळूहळू कामाची सवय व्हायला लागली म्हणायची. ही असली काम आमच्या ताईसाहेबांना जमत नाहीत. भाकऱ्या थोरल्या ताईसाहेबांनी केल्या ती. तरीच नाही तुम्ही शहरातल्या असून सुद्धा जेवणाचा बेत चांगला केलाय. जरा शिका यांच्याकडून. वहिनी साहेब, अहो मुक जनावर राहिलं नव. साहेबरावाला घास द्यायचा राहिला नव. हो मी भरवते. हो थांबा की. थोरल्या सुनबाई जेवण वाढते तर तुम्ही घास भरून या की. आम्ही हा वाढतो की त्यात काय एवढं. द्या आम्ही करतो. आलो. ताईसाहेब जरा जपू ना. लई खूनच द्यायला तुम्हाला. चंदा तू थोबाड बंद करा आधी. देतो. रानादाला शेतात पाठवलंस ना म्हणून लई राग आलाय वाटते याला. वहिनी नाद खुळा खीर झाली बघा. खीर घ्या ना. द्या आणखी. छान झालं थोरल्या सुनबाई जेवण. आम्हाला एकदम रानाच्या आईच्या जेवणाची आठवण झाली. हो आधीच तुम्हाला समधी कामं करायला लागते. त्यात समधी इकडे आले अजून कामं वाढली ना बा. लई ताप होत असेल ना बा. नाही हो, उलट मला खूप आनंद झाला. अगदी माझ्या मनासारखं झालं. आपलं सगळं कुटुंब एकत्र आलं. भरलेल्या घरात राहायचं माझं जे स्वप्न होतं ते आत्ता पूर्ण होत आहे. हो आपलं बोलणं राहूनच गेलं की. आणि आता समधे इकडे आलेत तर आपल्याला बोलायला येच घावणार नाही बघा. वेळ काढला की मिळतो. पण खरं सांगू, मी खरंच खूप खुश आहे. मी बी. द्या मी बी हातभार लावतो. नाही नाही नको, बरं नाही वाटत. त्यात काय होते, काम ते काम असते. द्या. हो बरोबर आहे तुमचं, पण आता खरंच मी करते. एवढंच तर आहे, पटकन करते. अहो एवढं असू द्या नाही तर तेवढं असू द्या. कसं आहे, काम एकत्र मिळून केलं
की ते सोपं होते. द्या तुम्ही. अहो काय नाही होत. अहो गोदाका जी? दोघाचा संसार तर लय छान चाललाय की, आणि आपण उगाचच काळजी करत होतो. सूरज, जरा शेतावरच्या कामात ध्यान द्या की. हा, थोरल्या भावाला मदत कराय जरा. चला मी निघतो. तू कुठं चालला? बस तिथं. झोपायला. अरे नवीन नवरा नवरीचं घर आहे, त्यांना झोपू दे की आत. आपण समजे बाहेर झोपायचंय. आबा बाहेर कशाला? मी झोपतो की इकडं. अरे आमची नको काळजी करू, तुम्ही झोपात, आम्ही झोपतो बाहेर. नाही नको आबा, बाहेर कशाला, आपण सगळेच आत ऍडजस्ट करू ना. अहो सुनबाई सांगितलं ना, आमची नका काळजी करू, आम्ही आमचं बघतो. मामनजी, नाही म्हणजे तुम्ही पुरुष माणसं इथं झोपशिला, पण आम्ही बायकांनी कसं बाहेर झोपायचो? अहो सुनबाई आपलं शेत आहे, घाबरायचं काय त्यात? नाही आबा, आपण समजे झोपू इकडं, बायकांना आतमध्ये झोपू दे. चालतंय. चल सूरज. हा झोपूया की इथं. हा चालतंय. सूरज, एक काम करा, हातरून टाकायला घ्या. चला राणा, तुझे अजून हातरून बितरून कुठे मला दाखव जरा. ए आवरावरी करा पटपाटा. चला. हा कुठे तिकडे बघू जरा, दाखव. सुनबाई, आवरलं तुझं समजा? हो. आता लाईट बंद कर आणि झोप. आम्ही बी झोपतो. होय होय, झोपा. पांडुरंगा, चले चले, उठ उठ ना. अहो काय तरी काय इकडे काहीतरी वळवळताना दिसतंय तुला? कुठं आहे? काय बी नाही. अगं जरा जागी हो. तिकडं ते बघ, साप आहे, साप आहे. अहो रातच्याला असं नाव घेत नसतात, त्याला लांबड म्हणतात. हा, तेच ते बघ की, तुला नाही दिसत आहे काय? नाही, झोपा की. अगं हे बघ इकडं, इचवाची नांगी असेल चंदे. नाही. उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर इथं वनवासात आणलंय म्हाताऱ्यानं. उद्या काय बी करून वाड्यावर सटकायच पाहिजे. स्वतःहून वारुळात हात घातल्यागत झालंय आमचं. इतरांना काही सोपं नाही. उद्या काहीतरी केलंच पाहिजे.